हॅलो नमस्कार। तर मंडळी आज मी आणलेत मार्केटमधनं एकदम फ्रेश असे बोंबील आणि या बोंबलांपासून मी करणार आहे बोंबील रोल। तुम्ही बोंबील फ्राय किंवा बोंबलाचं कालवण बोंबलाची अटवणी तर खाल्लात असाल, पण बोंबील रोल कधी खाल्लायत का मला कमेंट करून नक्की सांगा। आणि नसाल खाल्लात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वप्रथम मी इथे अगदी फ्रेश असे बोंबील घेतलेले आहेत। मोठ्या आकाराचे जे बोंबील असतात ना ते घ्यायचे, छोट्या साईजचे बोंबील घ्यायचे नाहीत। छोट्या साईजचे जर बोंबील घेतलात तर रोल व्यवस्थित होणार नाही फ्रेंड्स। त्यानंतर स्वच्छ बोंबील धुवून घ्यायचे आणि त्याचा जो वरचा डोक्याकडचा भाग असतो, कल्ले असतात, शेपूट असते, ती सर्व काढून घ्यायची। त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। अगदी मधना कट करायचे आणि नंतर त्याचा जो काटा असतो ना तो देखील काढून घ्यायचा। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील बोंबलाचा हा काटा काढून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि एखाद्या चाळणमध्ये किंवा गाळणीमध्ये हे बोंबील व्यवस्थित ठेवा, म्हणजे त्यातलं पाणी जो असतो ना तो निघून जाईल। त्यानंतर मी इथे पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। कांदे व्यवस्थित परतून झाले, गुलाबीसर होत आले की यामध्ये 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आता व्यवस्थित परतून झालं की यामध्ये घालायचं टोमॅटो। तर 2 हिरवी मिरची आणि 2 मोठे आकाराचे टोमॅटो मी घेतलेले आहेत। व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर यामध्ये घालायची आहे हळद। तर अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे आगरी लाल मसाला आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला। आता एवढेच मसाले घातलेले आहेत। व्यवस्थित आता हे परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून झालं ना की झाकण ठेवायचं आहे, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होण्यास मदत होते आणि आपला जो आपण मसाला करणार आहोत तो व्यवस्थित शिजेल। इथे बघू शकता तेल देखील सुटत आलेलं आहे आणि टोमॅटो देखील सॉफ्ट झालेले आहेत। आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि टोमॅटो व्यवस्थित मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये ओली करंदी घालणार आहे। तर करंदी व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे आणि आता ही करंदी आपण पाण्यातून काढून डायरेक्ट ह्या जे वाटण आपण तयार केलेलं आहे ना मिश्रण, यामध्ये घालायचं। व्यवस्थित मिश्रण एकत्र करायचं आणि नंतर ह्यावरती मीठ घालायचं आहे। तर मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता फ्रेंड्स। तर मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक 15 मिनटं तरी हे सर्वच मिश्रण शिजवून घ्यायचं। आणि त्यानंतर मी ह्यावरती घातलेले आहेत आमसुलं। तर 3-4 आमसुलं घातलात ना तर करंदीला खूप छान अशी टेस्ट येते फ्रेंड्स। करंदी आपली तयार आहे, बोंबील कापून तयार आहेत। आता ह्या बोंबलांवरती हे करंदीचं मिश्रण आहे ना ते एक असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पसरवून घ्या आणि एका टूथपिकच्या साहाय्याने हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। कारण जर तुम्ही टूथपिकचा वापर केलात नाही तर आतलं मिश्रण बाहेर येऊ शकतं फ्राय करताना, त्यामुळे टूथपिकचा वापर नक्की करा आणि फ्राय झाल्यानंतर टूथपिक आठवणीत काढून टाका फ्रेंड्स। त्यानंतर इथे बघा आपले हे बोंबील मस्त असे तयार झालेत। बाकीचे सुद्धा बोंबील मी तयार करून घेते। त्यानंतर आपण करणार आहोत मिश्रण वरच्या आवरणाची तयारी। त्यासाठी मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ, अर्धा चमचा नाही अगदी चिमूटभर लाल तिखट आणि चिमूटभर हळद घालायची। आता ह्या मिश्रणाला ना थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। थंड पाण्यात केलात ना तर आपले जे बोंबील आहेत ना ते मस्त कुरकुरीत होतात। त्यानंतर वरच्या आवरणासाठी मी घेतलेलं आहे एकदम बारीकवाला रवा, त्यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं लाल तिखट घालणार आणि हे मिश्रण देखील तयार झालेलं आहे। तर हे दोन्ही आपण कोटिंगसाठी वापरणार आहोत। तर सर्वप्रथम जो बोंबील आपण भरून घेतलेले आहेत ना हे बोंबील आपण या ओल्या मिश्रणात घालायचं आणि त्यानंतर आपण रव्यामध्ये घोळवून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। तर फ्राय करण्यासाठी तेल एकदम गरम करा। म्हणजे हलकं गरम जरी असलं ना तरी बोंबील कढईला लागू शकतं, त्यामुळे खूप म्हणजे हाय फ्लेमवरती गरम करा आणि नंतर यामध्ये हे बोंबील एक एक करून फ्राय करा आणि मस्त दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे बोंबील फ्राय करून घ्या। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडत असेल ना तर रेसिपीला फ्रेंड्स एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर इथे बघा आपले मस्त असे बोंबील फ्राय करून झालेले आहेत। तर आता हे बोंबील मी सर्व करणार आहे तंदुरी प्याजसोबत।
कांदा घेतलेला आहे आणि कांद्यावरती थोडंसं लिंबू, थोडंसं लाल तिखट मिक्स करायचं आणि आपले हे मस्त असे बोंबील तयार झालेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. एकदा ही स्टार्टर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून देखील सांगा कशी झाली आहे. बाय फ्रेंड्स.